आज आपण बनवतोय सोयाबीनची भाजी। तर इथे छोटं सोयाबीन आपण घेतलंय, त्याला 2 पाण्याने मी धुवून घेतलं आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला उकळून घ्यायचं हे पाणी। गरम पाण्यामध्ये देखील घातले तरी ते 10 मिनिटात छान भिजतात। वाटणामध्ये आपण आलं, लसूण, सुकं खोबरं, एक कांदा, एक टोमॅटो वाटून घेणार आहे। कढईत आपली त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं, याच्यामध्ये मोहरी, जिरं फोडणीला आपण घालून घेऊया। ही भाजी खूप झटपट होते। तुम्ही या भाजीसाठी छोटं सोयाबीन किंवा मोठं सोयाबीन देखील वापरू शकता, पण मोठं सोयाबीन असेल तर ते सुरीने थोडंसं कापून घ्यायला लागेल, कारण मोठ्या मोठ्या वड्या असतात त्या। तर आता हे वाटण देखील आपण याच्यामध्ये परतून घेऊयात। वाटणामध्ये आपण कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं आणि आलं लसूण घातलेलं आहे। आता या वाटणावरच आपण लगेच पावडर मसाले घालून घेऊयात। लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर घालायची। हे पहा, हळद पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता। आणि याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या अशाच तोडून टाकणार आहे। थोडासा गरम मसाला देखील मी लगेच घालून घेतला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही भाजी शिजत आल्यानंतर देखील घालू शकता। हे पहा, 2 तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत मधोमध तोडून। आणि आता या मसाल्याला, या फोडणीला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। मंद आचेवरच आपण हे सर्व काही करून घेतोय। मी लगेच मीठ देखील टाकलंय। मीठ फक्त या मसाल्यापुरतंच टाकलेलं आहे, कारण आपला कांदा आणि टोमॅटो हे कच्चे आहेत। तर टोमॅटोसाठी आपण थोडंसं मीठ या मसाल्यामध्ये टाकून घेतलंय। छान मिक्स करूयात आणि मंद आचेवरती झाकण ठेवून आपण त्याला छान परतून घेऊया। तोपर्यंत मी सोयाबीन आपले जे उकडलेले ते असे पिळून घेते, कारण त्याच्यामध्ये हे जे पाणी असतं ना ते काढून घ्यायचं, म्हणजे भाजी चांगली चवदार होते। हे पहा, या पद्धतीने असं पिळून घ्यायचं। सोयाबीन तुम्हाला जर झटपट हवं असेल तरच त्याला उकडून घ्यायचं, नाहीतर मग ते गरम पाण्यामध्ये देखील 10 मिनिटात छान भिजतं असं। तर चला, हे पहा, मसाला मस्त आपला ही फोडणी तयार झालेली आहे। छान असं तेल सुटले। त्याला मी एकदा चेक करते, कारण स्टीलची कढई आहे, मसाला खाली करपू शकतो। तर मस्त छान मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा थोडा वेळ झाकण ठेवलं। तोपर्यंत आता हे जे सोयाबीन आपण पिळून घेतले त्याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, हळद, जिरे पावडर असे मसाले मी त्याच्यावरती देखील टाकून घेते, कारण ग्रेव्हीला, ज्यावेळेस ग्रेव्ही याच्यामध्ये जाईल तेव्हा ती चव वाढेलच, पण सोयाबीनला देखील छान असे मसाले लावून घेतले तर मस्त भाजी होते। आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ देखील घालतो। त्याला छान असं मिक्स करते, हाताने छान सर्व मसाले या सोयाबीनला लावून घेते। आणि आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं ना, त्याच भांड्यामध्ये मी 2 चमचे ताजं दही घेते। हे दही तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट या सोयाबीनमध्ये घालून मिक्स करू शकता, पण मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या लगेचच मोडल्या जातील। आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। दही ताजं असावं, म्हणजे भाजी आंबट लागणार नाही, कारण आपण टोमॅटो देखील घातलेला आहे त्याच्यामध्ये। नाहीतर दही थोडंसं आंबट असेल तर तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता। आता हे सर्व मसाला लावलेले सोयाबीन आपण कढईमध्ये घालून घेतले आणि थोडंसं पाणी घालायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता। तर मी छान अशी ग्रेव्ही भाजी मला हवी आहे, रस्सा भाजी, म्हणून मी त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं आहे। आता इथे पुन्हा या रश्श्याचा विचार करून मी थोडंसं मीठ घातलं आहे, कारण आपण अगोदर सोयाबीनला देखील थोडंसं मीठ लावलं आहे आणि फोडणी करताना देखील आपण थोडंसं मीठ घातलं होतं, याचा विचार करून मीठ घालायचं। मोठ्या गॅसवर एक छान उकळी आणली आहे। आता सोयाबीन आपलं अगोदरच शिजून घेतलेलं आहे आपण, तरी देखील अजून 5-6 मिनिट मंद आचेवरती भाजीला छान असं उकळून द्यायचं आणि छान अशी कोथिंबीर टाकायची। मस्त अशी झटपट आपली ही भाजी तयार होते। दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ही भाजी खूप उत्तम पर्याय आहे। भाकरी, चपाती, भातासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता। जर डब्याला न्यायची असेल थोडीशी सुकी करायची, म्हणजे खूप सुकी देखील नाही। तसंही मुलांना सोयाबीन म्हटलं की खूप आवडतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।